नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज मी तुमच्यासाठी खूपच छान अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे, जी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. तर त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला नाश्त्याला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, याच्यामध्ये थोड्याशा भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी 1 टोमॅटो घेतला होता. तो स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. टोमॅटो बारीकच कट करायचा आहे. आता एक कांदा पण मी इथे एकदम बारीक असा कट केलेला आहे. तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये 1 सिमला मिरची घ्यायची आहे. ती पण स्वच्छ अशी पाण्याने धुवून पुसून मग कट करून घ्यायची आहे. सिमला मिरची पण आपल्याला बारीक अशी कट करायची आहे. ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायची. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे. तो हातावरती घेऊन असा क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे याचा स्वाद छान नाश्त्याला येतो. आता याच्यामध्ये थोडीशी कुटलेली लाल मिरची पण टाकून घ्यायची आहे. थोडीशी आमचूर पावडर पण टाकून घ्यायची. याच्यामुळे खूप छान असा स्वाद येतो नाश्त्याला. आता याच्यामध्ये अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. हळदीचे प्रमाण कमीच ठेवायचे आहे. आता इथे सर्व मसाले टाकून झालेले आहेत. मसाले तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. आता ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आधी थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम पाणी ओतलं तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. त्याच्यामुळे आधी अर्धं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. राहिलेलं अर्धी वाटी पण ओतून घेतलेलं आहे आणि आता हे पण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा, अशा पद्धतीने हे मिक्स झालेलं आहे. आणखीन इथं अर्धी वाटी पाण्याची गरज आहे. आता त्याच वाटीने आणखीन 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण मी 1 वाटी पाण्याचा वापर करणार नाही. त्याच्यातली अर्धीच वाटी ओतून घेणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे. तर आता बघू शकता आपलं छान हे मिक्स झालेलं आहे. तर याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचे आहे. बेसन पिठामुळे छान असे आपला नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही सुरुवातीला हे बेसन पीठ टाकू शकता. जेव्हा गव्हाचे पीठ घेतले तेव्हा तुम्ही हे टाकून घेऊ शकता. तर बेसन पीठ टाकल्यानंतर पण आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचे. तर आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे. बेसन पीठ पण याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला याची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि आपलं परफेक्ट असं नाश्त्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊ आणि गॅसवरती आपल्याला एक पॅन किंवा डोश्याचा तवा ठेवून घ्यायचा आहे. तर इथे नॉनस्टिक तव्याचाच किंवा पॅनचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपला नाश्ता चिटकणार नाही. आता याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. आता एक पळीवर आपल्याला हे मिश्रण याच्यावरती ओतून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे छान असं पसरून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पसरून घ्यायचे. हे पहा किती छान असा आपला हा नाश्ता बनवून तयार होत आहे. आणि वरतून थोडासा नाश्ता हा सुकला की त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. जोपर्यंत वरची बाजू सुकत नाही तोपर्यंत पलटी करायचा नाही. आता हे छान असं आपलं सुकलेलं आहे, तर मी इथे पलटी करून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती छान असा आपला हा नाश्ता बनवून तयार होत आहे. कलर खूप छान आलेला आहे. तर हे आता आपल्याला दोन्ही साईडनं छान असं भाजून घ्यायचं आहे. इतका खमंग आणि खुसखुशीत असा हा आपला नाश्ता बनवून तयार होतो ना, की घरच्यांना सर्वांनाच हा आवडतो. आता आपला हा नाश्ता छान असा दोन्ही साईडने भाजून झालेला आहे. तो आता आपण काढून घेऊया. बघू शकता किती छान असा बनवून तयार होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा बनवून तयार होतो. आता अशाच पद्धतीने आपण राहिलेला सर्व नाश्ता बनवून घेणार आहोत. पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यावरती 1 पळी हे मिश्रण ओतून हे छान असं पसरून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे आपलं दुसरं पण मी
नाश्ता याच्यावरती टाकून घेतला आहे आणि छान असा वरतून सुकलेला आहे. आता हे छान सुकल्यानंतर याच्यावरून परत थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि आता हा पलटून घेऊया. खरंच हा खूपच टेस्टी असा नाश्ता बनवून तयार होतो आणि रोज रोज भाजी चपाती खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यासाठी पण हे तुम्ही देऊ शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर अजून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन अशा रेसिपीज सर्वप्रथम पोचतील. आता इथे मी सर्व नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. बघू शकता किती छान असे बनवून तयार होतात आणि हे खाण्यासाठी इतके टेस्टी होतात की घरचे तुम्हाला रोज हाच नाश्ता बनवण्यासाठी सांगतील आणि मुलेही आवडीने खातील. आणि आता इथे सर्व नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे एकदम झटपट होते. कमीत कमी साहित्यामध्ये, अगदी मोजक्या साहित्यामध्येच बनवून तयार होते. तुम्ही हे सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता. इथे माझ्या मुलांनी ना हे शेजवान चटणीसोबत खाल्ले होते. त्यांना खूपच हा नाश्ता आवडला. बघू शकता किती सॉफ्ट असा आपला हा नाश्ता बनवून तयार होतो. तर एकदा माझ्या पद्धतीने असा नाश्ता बनवून तुम्ही घरच्यांना खाऊ घाला. त्यांना खूप आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू नवीन व्हिडिओ